कवी म्हणजे ते नमस्कार. फार मोठे कवी आहेत. शृंगाराचे मोठे कवी आहेत. कवी विद्यापती. नमस्कार सगळ्यांना. विद्यापती. ती एकदा ते ऐकायला मी मिळतं तरी रश्मी. ते ट्रान्सलेट केले मी हिंदीमध्ये. ती कविता ही ज्या भाषेतली हा कार्यक्रम सुरू करतो वाटतं आपण. करा हा चला मॅडम. हा करा. ऐकू येतोय माझा आवाज? हो. नमस्कार सगळ्यांना. मी रश्मी. नमस्कार. पॉझिटेल्सच्या मराठी काव्य गोष्टीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आपण सर्वांना या मंचावर पुन्हा एकदा भेटून खूप आनंद होत आहे. कसे आहात सगळे? छानच असणार अर्थात. छान असायलाच हवं. आपल्या पॉझिटेल्सच्या संस्थापिका माननीय अनुपमाजी कडवाड व सर्व ऍडमिन टीमचे मनापासून आभार. मला पुन्हा एकदा सूत्रसंचालन करण्याची संधी दिली. उपस्थित प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि स्वागत. आषाढ संपून आता श्रावण महिना सुरू होतोय. वटपौर्णिमा, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा असे अनेक महिन्यातील सण उत्सव आपण आनंदाने साजरे करून व वेळात वेळ काढून या मंचावर पुन्हा एकदा आपल्या सुंदर रचना सादर करायला एकत्र आलो आहोत. हा आनंद सुद्धा उत्सवासारखाच आहे, बरोबर ना? आता मी आपल्या समूहाबद्दल थोडस सांगू इच्छिते. आपल्या पॉझिटेल्सच्या व्हॉट्सअप समूहामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये काव्यरचना लिहिल्या जातात व लेखनासंबंधी विविध उपक्रम राबविले जातात. जसं की एखादा शब्द किंवा चित्र यावर लिहायचे असते व 10 वेळा असे शब्द किंवा चित्र यावर लिखाण झाले की ई मॅगझिन आपल्या संस्थापिका अनुपमाजी कडवाड या तयार करतात. प्रासंगिक उपक्रमही राबविले जातात. या व पुढे येणाऱ्या सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. आता मला वाटतं जास्त वेळ न घालवता आपण आजच्या मराठी काव्य गोष्टींना सुरुवात करूया. आज मंचावर आपल्या बरोबर आहेत शशीप्रिया गुंजाळ मॅम नवी मुंबई इथून, अल्पिता भोंगे मॅम भोपाळ येथून, श्रीकृष्ण काळकर सर, तनुप्रिया चव्हाण मॅम, दीपा राजपूत मॅम आणि मी रश्मी वैशंपायन पेठे, आम्ही सर्व मुंबईहून आहोत. मी सर्वप्रथम शशीप्रिया गुंजाळ मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. आधी मी त्यांचा परिचय करून देते. शशीप्रिया गुंजाळ मॅम अनुवाद क्षेत्रातून सेवानिवृत्त आहेत. वाचनाची आवड स्वतःच्या आनंदासाठी लिहित असत. मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये कविता लिहिल्या आहेत. काही अनुवाद ही केले आहेत. जुनी हिंदी मराठी गाणी, चित्र काढणे, मंडाला आर्ट, पोर्ट्रेट यांचे आवडते छंद आहेत. तर शशीप्रिया मॅमजी, आपलं मनापासून स्वागत आणि मी आपल्याला विनंती करते की आपण आपली पहिली रचना सादर करूया. आम्ही उत्सुक आहोत आपली छान कविता ऐकायला. नमस्कार सर्वांना. या मंचावर उपस्थित प्रतिभागींना खूप खूप शुभेच्छा आणि पॉझिटेल्सचा हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल अनु मॅडम आणि त्यांच्या पॉझिटेल्सच्या टीमची मी आभारी आहे. हा सुंदर प्लॅटफॉर्म मिळतो तेव्हा काही ना काही लिहावंसं आपल्याला सगळ्यांना वाटतच असतं. तर माझी ही पहिली रचना त्याच्यावरच आहे की काही लिहिण्यापूर्वी आपली जी मनाची अवस्था असते त्याच्यावर आहे. तर सादर करते. मंद गतीने उतरणारी सांज घेऊन आली मला माझ्याच किनारी. काहीतरी लिहावे आणि कागदावर उतरत जावी अक्षरांची रांग. करावी पेरणी काही सुखद तर काही सलणाऱ्या आठवणींची सल आतली. कल्लोळ करणाऱ्या प्रत्येक उद्रेकाची द्यावी आहुती किंवा मोकळा मोकळा करावा गाभारा आतल्या फुलपाखरी दिवसांचा. दिवस ढळला, रात्रही गेली. अशाच दिवस रात्रीने कित्येकदा कातही टाकली. कागद मात्र तसाच कोरा राहिला. भांबावलेल्या अर्थांचा गलका मात्र सांजेला. शब्द हरवला. नमस्कार, धन्यवाद. अतिशय सुंदर
अं, खूप खूप अर्थपूर्ण छान. तरीही हलकी फुलकी आणि खूप प्रभावीपणे आपण आपल्या शब्दातनं ती भावना व्यक्त केली आणि खूप हो, काही सांगून गेली ही रचना आपली. खूप छान छान. वाटलं मॅम. धन्यवाद धन्यवाद. आपले. कविता प्रत्येक वेळी ते शब्द कागदावर येतातच असं नाही. आपण खूप मिक्सअप करतो, कधी भावनांचा उद्रेक होतो, कधी काही वेळा खोडून परत परत लिहितो. त्यामुळे ती अवस्था बिकट असते. त्याच्यावर खरंय. होती. तेच आहे. धन्यवाद, धन्यवाद. बरोबर. छान मॅडम, खूप सुंदर कविता होती तुमची. खूपच थँक्यू. सुंदर सुंदर अतिशय सुंदर. तर आता मी श्रीकृष्ण काळकर सर यांना त्यांची पहिली रचना सादर करण्यासाठी आमंत्रित करू इच्छिते. त्याआधी त्यांचा परिचय सांगू इच्छिते. श्रीकृष्ण काळकर सर आपण चीफ इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अहमदाबाद येथून सेवानिवृत्त झाला आहात. सध्या आपण मुंबईला स्थायिक आहात व पॉझिटिव्हच्या समूहाशी जोडलेले आहात. मुंबईला काही ग्रुपमध्ये ओपन लाईन ऑफलाईन कार्यक्रमाला आपण जात असता व आपण असं म्हणता की हा ग्रुप खूप छान आहे आणि ग्रुपच्या सर्व उपक्रमांचा कार्यक्रमांचा आपण खूप छान पद्धतीने आनंद घेत असता आणि आम्हालाही आपल्या कविता ऐकून खूप छान आनंद मिळत असतो. त्याच्यामुळे त्याबद्दलही आपले खूप खूप आभार सर. तर मी आपल्याला आता विनंती करू इच्छिते की आपण आपली पहिली रचना सादर करावी. आपले मनापासून स्वागत. सर्वांना नमस्कार. पोएसी टेल्स आणि त्याच्या सर्व ॲडमिन्सना त्यांचे सगळ्यांचे खूप आभार. आणि आजच्या कवितेसाठी मला इथे भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. मी माझी पहिली रचना प्रस्तुत करतोय. ती मित्रावर आहे. खूप उडाणटप्पूपणा केला कॉलेजात. खूप उडाणटप्पूपणा केला कॉलेजात. आठवण येते अजून. पक्के मित्र म्हणून गाजलेलो होतो. आठवण येते अजून. क्षुल्लक कारणावरून भाटलो होतो आपण तिच्यासाठी. आठवतंय अजून. रागाच्या भरात तिसऱ्यावर संशय घेऊन चोपले त्याला. आठवतंय अजून. ती तिसऱ्याबरोबरच पळून गेली पानं पुसून तोंडाला. आठवतंय अजून. एकमेकाची नजर चुकवून बघत होतो ओशाळल्यासारखे. आठवतंय अजून. संसाराच्या कचाट्यात विखरलो आपण. मित्राची आठवण येते अजून. कोरोनाच्या काळात संपर्क तुटला. खुपते तेही मनात अजून. त्या वेळेच्या त्या खोडच आठवणींचा खजिना जपून ठेवलाय अजून. मनाचं समाधान घेतो करून त्या आठवणी आठवून अजून. उजाळा देऊन त्या आठवणी आठवून आठवून आठवून. नमस्कार. छान सर सर. कॉलेजचे दिवस अतिशय आठवले. मार्मिक आणि अं, दोन्ही बाजू आपण मांडल्यात. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद वेळात असू आणि एका डोळ्यात हसू, असं संमिश्र भावनांची सरमिसळ न होऊ देता तुम्ही खूप छान प्रभावी पद्धतीने त्या मांडलात आणि खूप छान व्यक्त झालात आणि धन्यवाद. खूप छान वाटलं तुमची कविता ऐकून. जुन्या आठवणी खूप पुन्हा एकदा जागृत झाल्या आणि खूप काही सांगून गेली तुमची कविता. खूप खूप छान. धन्यवाद सर. आता मी कनुप्रिया चव्हाण मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. त्यांचा परिचय मी सांगू इच्छिते. चव्हाण मॅम आपण उदयाचल हायस्कूलमध्ये 34 वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होतात. आपण असं म्हणता की निवडलेला मार्ग म्हणजे आपण जो आध्यात्मिकता हा मार्ग निवडलेला आहे त्यामुळे लेखन कौशल्य सुधारण्याचे बळ आपल्याला मिळते.
आणि आपली 2 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. एक हिंदी काव्यसंग्रह आहे ज्याचं नाव आहे अनावरण आणि दुसरं आहे मराठी काव्यसंग्रह अंशिकेचा अंश. त्याबद्दल सुद्धा आपले खूप खूप अभिनंदन. आणि आपण आपली पहिली रचना सादर करावी अशी विनंती आपल्याला. मनापासून स्वागत मॅम आपले. जास्त न बोलता मी पहिली कविता सादर करीत आहे आणि माझ्या जीवनातलीच ही कविता आहे, वाटचाल. घरघर फिरता फिरता चक्रीवादळ कधी आलं कळालंच नाही. हाती सुदर्शन चक्र कधी आलं जाणवलंच नाही. अंगी बळ कोठून आले उमगलंच नाही. मनी समाज विरोधी कंटकांचा नाश घडवून आणणाऱ्या संकल्पनेचे बीज कधी पेरले गेले ठाऊकच नाही. जाणत होते एवढेच पायाखालील जमीन सरकत चालली होती. पोटाची आग मस्तकात जात होती. गारटलेल्या शिरामधून वाहणारे रक्त सळसळू लागले होते. दारिद्र्याचा कलंक माती घेऊन फाटक्या झोपडीतली सामान्यहून सामान्य स्त्री, स्वतःला तुच्छ लेखणारी मी, सुसाट डरकाळी फोडू लागले होते. डोळ्यावरील झापट दूर लोटून अन्यायाविरुद्ध लढा देण्यास सज्ज झाले होते. ते केवळ सत्याच्या बळावर गड सर करण्यास सरसावले होते. वीज होऊन समस्यांवर कडकडून पडत होते. माझ्या कोवळ्या रोपट्यांचे भव्य झाड झाले होते. ज्याची मुळं जमिनीत खोलवर गेली होती. आता त्याला वादळ वाऱ्याची भीती वाटत नव्हती. काळजी वाटत होती ती तिच्या खांद्यावर वाढणाऱ्या चिमुकल्या पिल्लांची, त्यांच्या भवितव्याची. त्यांच्या नशिबी वनवास नकोत म्हणून हे शहाणपणाने उचलले गेलेले पाऊल अंतरंगी लाटा उसळून निघत होत्या. नियतीलाही अशा विटंबनेचा तिटकारा आला असावा. काळ उशिरा का असेना रोमांच उभे करणारा होता. ते माझ्या हाती घडावे हे माझे अहोभाग्य. धन्यवाद. खूप छान. गोरंदाज. खूपच छान मॅडम. अतिशय मनस्पर्शी आणि भावपूर्ण अशी रचना आपण व्यक्त केली आणि खूप छान सादरीकरण मॅम आपलं नेहमीच असतं. खूप छान वाटलं. डोळ्यासमोर चित्र आपल्या उभं भावना राहतं. आपण खूप प्रभावीपणे व्यक्त केल्या त्या रचनेने. तडपतात. शब्द रचना खूप छान होती आता मॅडम मी आज. आपल्या हो खूप छान होती. आता मी अल्पिता घुंगे मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. माझा आवाज येतोय का? हो येतोय. येतोय. अल्पिता घोंगे मॅम या भोपाळला राहतात. त्या असं म्हणतात की मी बऱ्याच वर्षापासून लेखन कार्यात सक्रिय आहे. माझे लेख, कविता, गोष्टी, पत्रिका, पेपर दैनिक भास्करच्या मधुरिमामध्ये प्रकाशित झाले आहेत. स्थायी स्तंभमध्ये गृहलक्ष्मी या हिंदी मॅगझिन मध्ये पण लिखाण केले आहे. इम्पिश लास पब्लिकेशनच्या पुस्तकात कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या
निबंध स्पर्धेत यांचा 2019 मध्ये 3रा नंबर आला होता. अल्पिता गुंगे मॅम अभिनंदन. यांना सूत्रसंचलनाची ही आवड आहे. मॅम आपले अभिनंदन. कोलार महाराष्ट्र मंडळ येथे नियमित सूत्रसंचालन करत असतात आणि त्या पुढे असं म्हणतात की आपण मला या ग्रुपमध्ये जोडले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मॅम आपले मनापासून स्वागत. आपण आपली पहिली रचना सादर करावी ही विनंती आपल्याला. खूप धन्यवाद मॅडम. खूप छान परिचय दिला. सर्व उपस्थित श्रोतांना आणि कवयित्रींना पण नमस्कार आणि पोएसी टेल्सच्या पूर्ण टीमला पण खूप खूप धन्यवाद की इथे कविता सादर करायचा या मंचवर आपल्याला चान्स दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आता जास्ती न बोलता कविता सुरू करते. कवितेचं शीर्षक आहे पहिला शब्द. शब्द जे आपण बोलतो त्या शब्दावर थोडे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे आज. शब्दांच्या समूहाने वाक्य बनत असत. शब्द, माझा आवाज येतोय ना माझा? हो हो हो. हो येतोय. शब्दांच्या सुरू करते मी. शब्दांच्या समूहाने वाक्य बनत असतं. शब्दांमुळे आपलं नातं इतरांशी जुळत असतं. शब्द उच्चारल्याशिवाय संवाद होत नसतो. शब्द उच्चारल्याशिवाय संवाद होत नसतो. शब्दातूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत असतो. शब्द हे आपुलकीचे तर मन जुळत असतं. शब्द हे आपुलकीचे तर मन जुळत असतं आणि शब्द हे प्रेमळ तर प्रेम फुलत असतं. शब्द हे काळजीचे तर आधार वाटत असतो. शब्द हे काळजीचे तर आधार वाटत असतो आणि आपलं मन नेहमी आधार शोधत असतं. शब्द हे आदराचे तर मान वाढत असतो. शब्द हे आदराचे तर मान वाढत असतो आणि शब्द हे आपुलकीचे तर मैत्रीत रूपांतर होत असतं. शब्द हे कठोर तर व्यक्ती व्यक्तीपासून दुरावत जातो. शब्द हे कठोर तर व्यक्ती व्यक्तीपासून दुरावत जातो, पण शब्द हे मृदू तर तो व्यक्ती आपल्याला आपला वाटत असतो. शब्द हे प्रभावी तर ऐकत राहावेसे वाटतात. शब्द हे प्रभावी तर ऐकत राहावेसे वाटतात आणि शब्दांच्या ज्ञानानेच तर आपण उच्च लोकांचं व्याख्यान ऐकत असतो. शब्दातले भाव जाणून मन शांत होत असतं. शब्दातले भाव जाणून मन शांत होत असतं आणि शब्द हे प्रेरणा देणारे तर व्यक्ती सहजपणे ऐकत असतो. पण शब्द हे जर घाव देणारे तर व्यक्ती समोरच्याला टाळणंच योग्य समजत असतो. अतिस्पष्ट शब्द हे कानाला नकोसे वाटतात. अतिस्पष्ट शब्द हे कानाला नकोसे वाटतात आणि जरुरी नसेल ऐकणे तर व्यक्ती मात्र पळ काढतात. शब्द हे समोरच्याची परिस्थिती आणि वय पाहून बोलावे. शब्द हे समोरच्याची परिस्थिती आणि वय पाहून बोलावे. शब्दाने आपलंसं करता आलं पाहिजे. शब्दाने आपलंसं करता आलं पाहिजे असे शब्द नेहमी उच्चारावे. असे शब्द नेहमी उच्चारावे. खूप खूप धन्यवाद. छान. धन्यवाद. वा. खूपच धन्यवाद. शब्दाचा आविष्कार शब्दाचा पूर्ण. शब्दापासून शब्दा शब्दाला पलीकडे. शब्दाचा आविष्कार. मांडण्याचा प्रयत्न केला. आणि अगदी परिपूर्ण आणि सर्वांग सुंदर अशी व्याख्या किंवा आपण जी रचना सादर केली शब्दांमार्फतच ती खूपच परिपूर्ण आणि सर्वांग सुंदर अशी आहे. मॅम जसं म्हणायला शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, तशा माझ्या पद्धतीने मते तर आपण मनात आलं खूपच ते. छान रचना हो धन्यवाद. सादर केली. खूप सुंदर. परत एकदा खूप खूप आवडली. टाळ्या आपल्यासाठी. आता मी दीपा राजपूत मॅम यांना आमंत्रित करू इच्छिते. दीपा राजपूत यांनी संगणकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. BEd मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. सध्या शिक्षिका म्हणून काम करतात. बालपणी आपला महाराष्ट्र या वृत्तपत्रात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
महाविद्यालयात शिकत असताना सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक य. दी. फडके सरांच्या हस्ते सलग 2 वर्षे प्रथम पारितोषिक मिळाले आपल्याला. खूप खूप अभिनंदन. आणि त्यापुढे असं म्हणतात की मी छंद म्हणून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती, पण आता मला माझे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे. दीपा मॅम, आपले खूप खूप स्वागत आणि आपण आपली पहिली रचना सादर करावी ही आपल्याला विनंती. धन्यवाद मॅडम, खूप छान परिचय दिला. सर्व उपस्थित कविवृंदाला माझा नमस्कार. आणि अनुपमाजी कडवाळ मॅम आणि ऍडमिन टीम यांची पण मी खूप आभारी आहे, इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल, जिथे आपण आपल्या जे कविता प्रेझेंट करण्याची संधी मिळाली आहे. माझी पहिली कविता आहे, तिचं शीर्षक आहे सुख म्हणजे काय असते. सुखाची व्याख्या मी जरा माझ्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. कवितेला सुरुवात करते. सुख म्हणजे नक्की काय असते. सुख म्हणजे नक्की काय असते, सांगेल का मला कोणी. सर्वच आहे त्याच्या शोधात, रंक असो राजा असो वा राणी. कुणासाठी गाडी बंगला, कुणासाठी पदप्रतिष्ठा. कुणासाठी गाडी बंगला, कुणासाठी पदप्रतिष्ठा, कुणासाठी समाजसेवा, कुणासाठी देशाप्रती निष्ठा. कुणासाठी 2 वेळची भाकरी, कुणासाठी सरकारी नोकरी. कुणासाठी 2 वेळची भाकरी, कुणासाठी सरकारी नोकरी. थकलेल्यासाठी शांत झोप, तर बळीराजासाठी शेतातील रोप. आईसाठी तिचे लेकरू, गाईसाठी तिचे वासरू. आईसाठी तिचे लेकरू, गाईसाठी तिचे वासरू. देण्यातच आहे जिचे सुख, तिच्याकडून काय घेण्याची अपेक्षा करू. आयुष्याची गोळाबेरीज करताना एक गोष्ट मला कळाली. आयुष्याची गोळाबेरीज करताना एक गोष्ट मला कळाली. प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या आहे निराळी. माझ्यासाठी सुख म्हणजे प्रत्येक श्वासाचे येणे आणि जाणे. माझ्यासाठी सुख म्हणजे प्रत्येक क्या बात आहे. श्वासाचे आणि जाणे. तो थांबला म्हणजे संपेल जीवन गाणे. व्यर्थ धावू नका सुखाच्या शोधात, व्यर्थ धावू नका सुखाच्या शोधात. वाहू नका तुम्ही जगाच्या ओघात. करा तुमच्या जिवंत असण्याची किंमत, करा तुमच्या जिवंत असण्याची किंमत. तुमचे असणेच आहे खऱ्या सुखाचे गमक, तुमचे असणेच आहे खऱ्या सुखाचे गमक. धन्यवाद. वा, छान. सुंदर. छान. प्रशांत दामलेची कविता. हो, सुख म्हणजे नक्की सुख म्हणजे काय सुख नक्की म्हणजे काय नक्की काय असतं, असतं. घर बसल्या सगळं मिळतं. आणि तसंच आहे. दीपा मॅमने अगदी सगळ्या छटा आपल्या हो, रचनेमध्ये सादर केल्या. सुखाच्या हो. वेगवेगळ्या छटा आणि खूप अर्थपूर्ण आणि खूप शिकण्यासारखी कविता उत्कृष्ट आपण पद्धतीने सादर केलीत. खूप छान वाटलं मॅम. धन्यवाद आपले पुन्हा एकदा. खूप छान. खूप छान सादर केली आज आणि आता खूप म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी सुखाची परिभाषा खरंच खूप हो, वेगळी असते. त्यामुळे हो. खूप छान व्यक्त केलं. खरंय. खूप छान वाटलं ऐकायला. असं वाटलं अजून हवी, अजून हो, हवी. नाही, थँक्यू मॅडम. उन्हाळ्यात खरंय. उन्हाळ्यात पुन्हा एकदा एखादी ऐकायला आवडेल आम्हाला. वाऱ्याची झुळूक आली की ते सुद्धा सुख आहे. हा, खरंच आहे. खरंय. खरंय. सुंदर सुंदर, छान. अतिशय सुंदर. प्रत्येक गोष्टीचा आनंद हो घेत ना. राहू आपण. त्यामध्ये पण हम्म. आपण सुख सुख सगळेजण भेटेल. पॉझिटिव्हच्या प्लॅटफॉर्मवर भेटतो, हेही खूप मोठे सुख आहे. खरंय. हो. मोठं, हो, अगदी म्हणून मी मोठं तेच सुख म्हटलं आहे. की उत्सव हम्म. उत्सव आहे आणि खूप एखादा सण असतो तसं वाटत राहतं ना आपल्याला, अरे ह्या महिन्यात आपल्याला कविता सादर करायची, कुठलीही करू, असं ते उत्सुकता लागलेली असते शेवटच्या क्षणापर्यंत आणि ती पुढेही चालू राहते. हे वैशिष्ट्य आहे या ग्रुपचं. असं नाही की एकदा कविता सादर केली नंतर झालं. आपल्याला ते कायम स्मरणात असतंच, म्हणजे आपण विसरू नाही शकत ते. इतका छान मंच आपल्याला लाभलाय, हे पण एक प्रकारचं सुख, समाधान आणि आनंदच आहे. सुखच आहे. तर आता मी माझी पहिली रचना सादर करू इच्छिते. मॅम, माझ्या कवितेचं शीर्षक आहे ओल्या सांजवेळी.
तुम्हाला आमंत्रित करणं. ओल्या सांजवेळी आवाज येत नाही का माझा? येतोय नाही येतोय. मॅडम, येतोय. तुम्हाला आमंत्रित, तुम्ही आता तुमचाच इंट्रो द्या. तुम्हाला आमंत्रित करणार मला वाटतं नॉमिनेट नाही केलं. तुम्ही तुमचा इंट्रो द्या आणि मग कविता सादर करा. परिचय. कोणाला? बरं, मी आता थोडक्यात सांगते. मी रश्मी वैशंपायन पेठे आणि मला माझं आयुष्य खूप आनंदी पद्धतीने जगायला आवडतं. म्हणजे मी मुळात कितीही माझ्यावर संकटे आली तरी मी खूप आनंद घेण्याचा प्रयत्न करते आणि नामस्मरण करायलाही मला खूप आवडतं आणि काही वेगळ्या गोष्टी नवीन चांगल्या शिकायला मला जरूर आवडतं. असं आणि मला गाणं म्हणणं आणि गाणं ऐकायला पण खूप आवडतं. तर मला खूप छान वाटलं. मला असं अचानक माझा उत्स्फूर्त आय मीन परिचय सांगायला मिळाला. त्याचाही मला आनंद झाला. त्याबद्दल म्हणजे आता आपण म्हटलं तसं की प्रत्येक गोष्टीत हा आनंद दडलेला असतो. आपण घेऊ तसा अर्थ आणि घेऊ तेवढा आनंद हा कमीच असतो आपल्यासाठी. तर माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे ओल्या सांजवेळी. ओल्या सांजवेळी दाटून मेघ आले, आठवणी तुझ्या डोळे भरून आले. सूर्याची किरणे इंद्रधनु बनून आले. सूर्याची किरणे इंद्रधनु बनून आले. पक्ष्यांचे थवे घरट्याकडे परतून आले. आकाश अन धरती हितगुज करू लागले. वारा अन वेली कानगोष्टी करू लागले. ओल्या सांजवेळी दाटून मेघ आले, आठवणी तुझ्या डोळे भरून आले. चमकणाऱ्या लाटांचे ध्वनी कानी येऊ लागले. टपोरे थेंब पानांवरून जमिनीवर पडू लागले. वाऱ्याच्या वेगाने पक्षी घरट्याकडे झेपावू लागले. सय तुझी येई डोळे वाटेकडे लागले. आठवणी तुझ्या डोळे भरून आले. दूरवरून घंटानाद आरतीचे स्वर कानी आले. दूरवरून घंटानाद आरतीचे स्वर कानी आले. दिव्यांच्या प्रकाशात कीटक चिलटे फेर धरू लागले. घराघरात सायं प्रार्थनेचे दिवे लागणीचे वेध लागले. दीपज्योतीने आसमंत अवकाश उजळून निघाले. ओल्या सांजेवेळी दाटून मेघ आले, आठवणी तुझ्या डोळे भरून आले. आठवणी तुझ्या डोळे भरून आले. वा, धन्यवाद. क्या बात है. खूप क्या छान. बात है. पावसात अजून थँक्यू. एक पाऊस. सुंदर. काय वाटतंय? पावसातला पाऊस. पावसातला पाऊस म्हटलं. खरं तो आहे. ओलेपणा जाणवला ना. छान मॅडम, छान लिहिले. छान. सुंदर. खूप खूप धन्यवाद. आपण अगदी उत्स्फूर्तपणे माझी कविता ऐकून घेतलीत आणि खूप छान प्रतिक्रिया दिल्यात. आणि आपला आता पहिली जी फेरी आहे म्हणजे पहिला राऊंड तो आता संपलेला आहे आणि श्रावण सरी जशा बरसतात तशा आपल्या सगळ्यांच्या रचना अतिशय उत्तम दर्जेदार आणि खुमासदार अशा खूप वेगवेगळ्या विषयांवरती ऐकायला मिळालं आपल्याला सगळ्यांना. त्याच्यामध्ये पण आपण खूप आनंद घेत असतो आणि हेच आपल्या मराठी काव्य गोष्टींचं गमक आहे. आपण मोकळेपणाने इथे आपल्याला कवीतल्या आवडलेल्या गोष्टी सांगू शकतो, एकमेकांशी शेअर करू शकतो आणि त्याचाही आनंद आपण सगळेजण घेत असतो. तर अशा पद्धतीने पहिली फेरी आपली खूपच छान पद्धतीने पार पडलेली आहे. तर माझा आवाज आपल्याला स्पष्ट येतोय असं मला वाटतंय आणि आपण आता दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया का? तर मी त्याच क्रमाने म्हणजे हा पहिल्यांदा अ, शशीप्रिया गुंजाळ मॅम यांना विनंती करते आपण आपली दुसरी रचना आता सादर करावी मॅम. माझी दुसरी कविता कालकर सरांच्या पहिल्या कवितेशी निगडीत आहे. कालकर सरांना फक्त त्यांचे वा. मित्र आठवतात आणि मित्रात त्या कवितेमधली मैत्रीण आठवत नाही. तर ती मैत्रीणही कुठेतरी नाही, मैत्रीण आहे. मी नकळत उल्लेख केलेला नकळत हो हो, केला मैत्रिणीसाठी त्यांनी. मांडले होते. मैत्रिणीचं त्यांनी माझ्या मांडलं होतं. डायरेक्ट उल्लेख माझ्या नाही केला. बघा त्यांच्या स्मित हास्यामध्ये सगळं कळून येतंय. नाही तर ती मैत्रीणही कुठेतरी शोध घेत असेल. तर आमच्या कॉलेजला मैत्रीणच नव्हती. ब्रह्मचार्यांच्या कॉलेजमध्ये होतो मी.
अरे अरे बापरे, मी त्याची engineering छान करायला कविता होतं, लिहिली सर तुम्ही. करणार होतोय. पण आता ओघानं तुम्ही बोललाच म्हणून. अरे 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 हे दुःखाचं कारण झालं त्यांच्या. अरे देवा. हो, आपला आनंद. मी म्हणणार होतो, हाती सोन्याचा वाळा, नाव सोनूबाई हाती पथ्थाचा वाळा, तसं आमचं झालंय की मैत्रीणच नव्हती आम्हाला त्या कॉलेजमध्ये कोणी. आणि नाव म्हणून म्हणजे श्रीकृष्ण माझं, नाव श्रीकृष्ण, आणि कॉलेजमध्ये एकही मुलगी नाही, म्हणजे एकही गोपिका नाही. अरे अरे फारच फारच दुःख. कॉलेजच्या वाटेवर सुद्धा नाही का? आता तशा तर मग पुष्कळ होत्या. चला तेही आनंद. तर कवितेचं नाव आहे शोध. तशी ती कुठेतरी शोध घेत आहे असं आहे. शोध. अश्रू उभे राहतात असेच, अश्रू उभे राहतात असेच, गुदमरतात पापण्यांमध्ये गर्दीत असताना. अश्रू उभे राहतात असेच, गुदमरतात पापण्यांमध्ये गर्दी असताना. मोकळी वाट करून द्यायला वाट पाहावी लागते अंधाराची. ओठांवर पहारा असतो गर्दीचा, ओठांवर पहारा असतो गर्दीचा. ताणलेल्या ओठांच्या कमानी कमालीची झुंज देत राहतात दिवस विजेपर्यंत. ओठांवर पहारा असतो गर्दीचा, ताणलेल्या ओठांच्या कमानी कमालीची झुंज देत राहतात दिवस विजेपर्यंत. प्रारब्धाचे धडे गिरवताना स्वतःच्याच वेशीला प्रश्नांकित करीत, गर्दीने चढवलेल्या मुखवट्या आड वाट पाहत राहते पुन्हा एका आपल्याची. ती वाट पाहत राहते पुन्हा एका आपल्याची. रोज सांज कळते, अंधारून येते तेव्हा असेच उभे राहतात अश्रू पापण्यांच्या कडेला. गिरवतात तीच ती अक्षरे आणि अपूर्णतेची एक लाट खेचून नेते पुन्हा पुन्हा फक्त तुझ्याच शोधात, फक्त तुझ्याच शोधात. धन्यवाद. कालकर सरांची छान. अजून काय शोध विरह सुरू आहे. आहे. विरहाचं वर्णन म्हणजे काय? थँक्यू. सुंदर सुंदर. छान. मस्त एकदम. प्रेझेंटेशन हे खूपच छान होतं तुमचं. खूप छान. आणि अर्थपूर्ण आणि गभितार्थ असं, आणि परत मोकळेपणाने पण खूप लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. अशी एकदम उत्कृष्ट उत्तम अशी कविता आपण सादर केली मॅम. थँक्यू. तर मी धन्यवाद मॅम. श्रीकृष्ण काळकर सर यांना आमंत्रित करू इच्छिते. सर, आपण आपली दुसरी रचना सादर करावी सर. तर नमस्कार. नमस्कार आत्ताच सर. आपल्या ऍडमिट झाल्या, त्यांना नामस्मरण, गायन ऐकणं, गाणं आवडतं. तर आज ते समजावून आम्ही माझी कविता नामस्मरणावरच आहे आणि गाऊनच ऐकवणार आहे. वा. हा तुम्हाला कशी वाटते माझी कविता? ही कविता लिहिण्याचं कारण म्हणजे मी 9वी किंवा 10वीत असताना आम्हाला एक कविता होती. भलरी घाला चला गड्यांनो भलरीचं गागीत, गड्यांनो भलरीचं गागीत. हे शेतात कापणी करत असतानाचं गाणं आहे शेतकऱ्यांचं. हे गाणं मी गाऊन, ती कविता मी गाऊन ऐकत होतो शाळेमध्ये. आणि ही कविता माझ्या मनात खूप वेळ बसली होती आणि असं वाटलं आपण काहीतरी विचारावं. तर एक हे भक्ती पण मी गीत लिहिले त्याच्यात. बघा कसं वाटतं तुम्हाला. देवाचे घ्या नाव गड्यानो, देवाचे घ्या नाव गड्यानो, देवाचे घ्या नाव. ऐकू येतं ना बरोबर? अगदी हो, येते बरोबर. सर. छान येते. देवाचे घ्या नाव गड्यानो, देवाचे घ्या नाव गड्यानो, देवाचे घ्या नाव.
मानव जन्मा आलो आपण, देव भक्तीचा करूया तो पण. मानव जन्मा आलो आपण, देव भक्तीचा करूया तो पण. असेल पुढला जन्म तो कुठला नाही कुणाला ठाव. असेल पुढला जन्म तो कुठला नाही कुणाला ठाव. गड्यानो देवाचे घ्या नाव, गड्यानो देवाचे घ्या नाव. प्रभुरायासी वेळोवेळी देव आठवू, वेळोवेळी देव आठवू. नमस्कारही त्यास पाठवू, वेळोवेळी देव आठवू. नमस्कारही त्यास पाठवू. हा केस आपल्या संकट समयी घेईल तोची धाव. हा केस आपल्या संकट समयी घेईल तोची धाव. गड्यानो देवाचे घ्या नाव. प्रभुरायासी शरण जाऊया, प्रभुरायासी शरण जाऊया. प्रभुरायाचे गुणही गाऊया. भवसागर हा पार करूया, लावू किनारी नाव. भवसागर हा पार करूया, लावू किनारी नाव. गड्यानो देवाचे घ्या नाव, गड्यानो देवाचे घ्या नाव. या हो भजनी या प्रभुराया, या हो भजनी या प्रभुराया. आशीर्वाद भक्तांना द्याया, या हो भजनी या प्रभुराया. आशीर्वाद भक्तांना द्याया. करीती विनवणी भक्त तुम्हाला भोळा त्यांचा भाव. करीत विनवणी कवी तुम्हाला भोळा कवीचा भाव. गड्यानो देवाचे घ्या नाव, देवाचे घ्या नाव. गड्यानो देवाचे घ्या नाव, गड्यानो देवाचे घ्या नाव. नमस्कार. सुंदर. खूप छान, खूप छान. छान गायलं, म्हणजे गायलीतली कविता होती, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि धन्यवाद. यमक गमक सगळं छान. खूप छान सर, खूप छान. ऐकतच सर्वांग राहावं असं वाटत. हो मस्त. आवाज खरंय, वातावरण. संपू नये असं वाटत आवाज होतं. पण सुंदर. ते छान. गळा आणि फिरतोय. इतकं ललित आणि खूप सुंदररीत्या सादर केली. एक देवाची आळवणी विनवणी इतक्या प्रभावीपणे मांडलीत आणि खूप एकदम मॅम म्हणाला तसं एकदम चालीमध्ये आणि शब्द पण खूप सुंदर. असं वाटलं उठून असं नाचून फेर धरू शकतो आपण या गाण्यावरती. एखादी खूप खूप गवळण धन्यवाद. किंवा आपण असं हे करतो ना, त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटलं. मुख्य म्हणजे की एखाद्या आपण असं जातोय रस्त्याने चालत चालत आणि एखाद्या देवळातून असे स्वर ऐकू येतात आपल्याला देवाच्या प्रार्थनेचे किंवा भजनाचे, आरतीचे. तशा पद्धतीने इथलं वातावरण सर आपल्या या प्रार्थनेने रचनेने खूप आपण भारावून टाकलं. खूप खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा पुन्हा धन्यवाद. ऐकायला आवडेल आपली ही रचना. अनुपमा मॅडम म्हणतात देवाला मनापासून मारलेली हाक होती. हो हो. अच्छा. खरंय. सारखं सारखं. पोचली ते. छान. आता मी कनुप्रिया चव्हाण मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपली दुसरी रचना सादर करावी मॅम. माझ्याबद्दल असं म्हणायचं तर आयुष्यात मी भूतकाळात जगत नाही आणि भविष्याचा विचार करत नाही. वर्तमान वा. काळात जगणारी आहे. छान. हा क्षण माझा आणि त्या क्षणात आपण पुरेपूर जगून घ्यायचं असा एक व्यक्तिमत्व आहे माझा आणि त्याचप्रमाणे वागण्याचाही प्रयत्न करत असते मी. तर कवितेचं शीर्षक आहे क्षणते माझे. वा. क्षणते आलेनी गेले, क्या बात आहे. क्षणते आलेनी गेले गोंजारून
पिळवटून निघून गेले. कधी ओठांवरचे हास्य निवळले, कधी ओठांवरचे हास्य निवळले, तर कधी कपाळावर आट्या पडले. आल्याचा गंधही जाणवला नाही, आल्याचा गंधही जाणवला नाही, जाताना साधही ऐकू आली नाही. पाठ फिरवण्याआधीच, पाठ फिरवण्याआधीच मातीत तुडवून गेले. क्षण ते आले नि गेले, गोंजारून पिळवटून निघून गेले. नखशिखांत हादरून सोडले, नखशिखांत हादरून सोडले, अंगाला स्पर्शही न करता, अंगाला स्पर्शही न करता, वाऱ्याच्या वेगाने येऊन खेळ मांडून गेले. गवसले ते घेईन म्हणता, गवसले ते घेईन म्हणता म्हणता, डोक्यातून निसटून गेले. जीवनाचा अर्थ कळण्या इतके, जीवनाचा अर्थ कळण्या इतके, क्षण ते माझे नाही ना, माझे उरले. क्षण ते माझे नाही ना, माझे उरले. होत्याचे नाही झाले, होत्याचे नाही झाले, विस्कटले आणि खंत कधी ना सरले. होत्याचे नाही झाले, विस्कटले आणि खंत कधी ना सरले, खंत कधी ना सरले. धन्यवाद. छान. वा, छान. खूपच या मस्त. कठीण समयीची कविता आहे. हो. कुठल्या क्षणाला काय होईल सांगत नाही, खरी गोष्ट आहे. कसा क्षण येईल, कुठल्या आपण कुठल्या क्षणाला सामोरं जायचं आपल्याला कल्पनाच नसते. बरोबर आहे. क्षणात जगणं सगळ्यात महत्वाचं. अं, छान मॅडम, छान. आणि Thank you. आत्ताचा हा क्षण जगण्यासाठी आपण आत्ताचा हा क्षण जसं काही आनंद उत्सव साजरा करूया अशा पद्धतीने तुम्ही जे व्यक्त झालात कवितेमध्ये ते खूप सुंदररित्या मांडलत आपण आणि अगदी सगळ्यांच्या मनापर्यंत पोचली ही रचना आणि खूप भावस्पर्शी आणि तरीही प्रेरणादायी सुंदर असे विचार आपण त्यातून मांडलेत आणि वास्तवाशी निगडीत असलेली ही रचना आपण सादर केली. खूप खूप धन्यवाद मॅम. धन्यवाद. आता मी अल्पिता घुंगे मॅम यांना विनंती करते की त्यांनी आपली पुढील रचना सादर करावी. मॅम, आपले मनापासून स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. दुसऱ्या कवितेचं धन्यवाद. शीर्षक आहे नात्याचं हे नंदनवन. आपल्या जीवनात नातं, नातेवाईक आणि आपलं हे असं सामाजिक आणि सोशल लाईफ असल्याशिवाय जीवनात मजा नसते. तर नात्याच्या बाबतीतच मी ही कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. शीर्षक दिलं आहे कवितेला नात्याचं हे नंदनवन. नात्याचे हे नंदनवन, फुलवी जीवनात सुवासिक चंदन. नात्याचं हे नंदनवन, फुलवी जीवनात सुवासिक चंदन. नात्याची ओढ निस्वार्थाने टिकत असते आणि आपलेपणाने मनात खोलवर रुजत असते. नातं निभावणं बरेचदा कठीण असतं. नातं निभावणं बरेचदा कठीण असतं, पण मोठं मन केलं तर ते सोपं होत असतं. पण मन मोठं केलं तर ते सोपं होत असतं. नातं जे रक्ताचं मिळालं असतं ते टिकवून ठेवल्याने जीवनात मानसिक समाधान मिळत असतं. नातं जे आपोआप जुळत असतं, नातं जे आपोआप जुळत असतं ते निस्वार्थ मैत्रीच्या रूपात घडत असतं. जीवनात कधीच एकटेपणा नसावा म्हणून नातं नेहमी जिव्हाळ्याचं असावं. जीवनात नेहमी एकटेपणा कधीच नसावा म्हणून नातं नेहमी जिव्हाळ्याचं असावं. दाखवीपणा नात्यात नसावा, दाखवीपणा नात्यात नसावा. ते स्वच्छंदपणे व्यक्त होत राहावं, ते स्वच्छंदपणे व्यक्त होत राहावं. नात्यातला चांगलेपणा फक्त एका बाजूने नसावा, दोन्ही बाजूनी बरोबर टिकवतील तर नात्यातल्या ओलावा फुलणारा दिसावा. नात्यातला चांगलेपणा फक्त एका बाजूने नसावा, दोन्ही बाजू बरोबरीने टिकवतील तर नात्यातला ओलावा फुलणारा दिसावा. जसा रोज अंगणात
पारिजातकांचा फुलांचा सडा पडावा, जसा रोज क्या अंगणात बात आहे. पारिजातकांच्या फुलांचा सडा पडावा. खूप खूप धन्यवाद. छान छान छान. छान. खूप छान वाटेल. टचिंग होती तुमची पॉइंट. मस्त एकदम. खूप धन्यवाद. छान. आणि आपण सगळे म्हणालात तसं नात्यांचा जणू काही उत्सव आणि एक प्रकारचा सोहळा कसा असू शकतो आणि कसा असावा याबद्दलची एक नात्यांची महती किंवा थोरवी आपण म्हणू शकतो. असं वर्णन करणारी एक खूप दर्जेदार असं काव्य तुम्ही सादर केलं. आपले खूप खूप धन्यवाद मॅम. खूप छान वाटली कविता ऐकून आणि कुठेतरी अंतर्मुख करणारी अशी ही रचना आहे. धन्यवाद मॅम. खूप आवडली सगळ्यांना, तर धन्यवाद आता मी त्याच्यासाठी. खूप सुंदर. छान छान छान. हो, छान छान. नाही, खरंच खूप छान होती. मी आता दीपा राजपूत मॅम यांना विनंती करते की त्यांनी त्यांची दुसरी कविता सादर करावी. आपले स्वागत आहे मॅम. धन्यवाद मॅडम. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अतिशयोक्ती. तसं ही कविता मी निसर्गावर लिहिली आहे. म्हणजे माझे 2 आवडते टॉपिक असतात. एक बालपण आणि दुसरं निसर्ग. तर काही गोष्टी निसर्गातल्या असताना त्या अतिशयोक्ती वाटतात. पण खरोखर त्याच्यामुळेच आपल्या म्हणजे जगण्यात मजा आहे. तर कवितेला सुरुवात करते. सूर्याच्या किरणांनी ओंजळ मी भरली. सूर्याच्या किरणांनी ओंजळ मी भरली. घराच्या कानाकोपऱ्यात सोनेरी किरण पेरली. अंगणातल्या चाफ्याचा सुगंध भरला मी कुपीत. अंगणातल्या चाफ्याचा सुगंध भरला मी कुपीत. सर्वच जण विचारतात मला माझ्या दरवळण्याचे गुपित. क्या बात. पक्ष्यांची किलबिल मी साठवली आहे मनात. पक्ष्यांची किलबिल वा मी वा. साठवली आहे मनात. वाटेल तेव्हा वापरते त्यांना माझ्या गाण्यात. वा वा. आकाशातील ढगांशी मी केली आहे मैत्री. आकाशातील ढगांशी मी केली आहे मैत्री. सोबत असतात माझ्या बनून माझी छत्री. वा. इंद्रधनुचे रंग आहे माझी रंगपेटी. इंद्रधनुचे रंग आहे माझी रंगपेटी. रंग त्यातूनच घेते मी आयुष्य रंगविण्यासाठी. वा वा. छान. ही नाही अतिशयोक्ती, हे आहे निसर्गाचे स्वरूप. हे नाही अतिशयोक्ती, हे आहे निसर्गाचे स्वरूप. तुम्हीही घ्या अनुभव होऊन निसर्गाशी एकरूप. होऊन निसर्गाशी एकरूप. धन्यवाद. खूप सुंदर. खूप सुंदर. खूपच छान. खूपच छान. छान लिहिले. मस्तच. मस्त आहे. Thank you. मस्त. आणि अतिशय वेगळी अशी कविता, एकदम मनाला भावणारी आणि अतिशय झुळझुळ न वाहणारी वाटता कविता होती. खूप हवीहवीशी अशी वाटणारी रचना आपण शब्दातून मांडली आपली भावना. त्याच्याबद्दल खूप आभार आपले मॅम. ते खूपच कनेक्शन छान. खूप छान कनेक्ट केली आहे. निसर्गाशी हो. कनेक्शन खूप छान मांडलं. म्हणजे इव्हन ढगाला त्यांनी जे छत्रीचं स्वरूप दिलेलं आहे ते पण ते खूप छान. अतिशय खूप छान वाटलं. उपमा ऐकताना अगदी डोळ्यासमोर आलं. उपमा खूप म्हणजे छान. आता उपमा छत्रीतून छान. सुद्धा आपण ढग, हो, छत्रीतून आपण ढगाशी बोलू की काय असं वाटायला लागलंय मला. छान आता छान. खूप छान वाटलं. आपल्या मी बोलू आपण का आता 1 मिनिट? हे जे मराठी काव्यगोष्ठीमध्ये एकमेकांना बघू शकतो आणि आपल्या काव्यरचना सादर करू शकतो. कारण जसं आपण म्हणतो की ऑनलाईन मराठी काव्यगोष्ठी मीट आपण जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे ऍडमिन मधले श्री अजय वर्माजी आहेत, त्यांचे यासाठी आभार हे मानावे तितके थोडेच आहेत असं मला नेहमी वाटत असतं. त्यांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी खूप मोलाचे आहे आणि आपल्या काव्यगोष्ठींचं सजीव प्रसारण होण्यासाठी आवश्यक असणारी व्हर्च्युअल लिंक जी असते, म्हणजे आपण आता ज्या लिंक वरून एकमेकांना शेअर करतो आणि जे आपण बघू शकतो एकमेकांना आणि बोलू शकतो, त्याचं जे सजीव प्रसारण होण्यासाठी आवश्यक असणारी जी लिंक असते ते तयार करण्याचे काम, महत्वाचं काम ते नेहमीच करत असतात आणि त्यामुळे आपण सर्व एकमेकांशी जोडले जातो व हे सजीव प्रसारण होऊ शकते. त्यासाठी श्री अजय वर्माजी व पुन्हा एकदा संपूर्ण ऍडमिन टीमचे
खूप खूप आभार आणि धन्यवाद मी म्हणू इच्छिते. थांबा, मी आणि बोलू 1 मिनिट. मॅडम मी 1 हा, मिनिट बोला ना बोलू मॅम. का? मॅडमने हो सगळ्यांचे हो, बोला धन्यवाद बोला. मानले. मॅडमनी सगळ्यांचे धन्यवाद मानले. पेठे मॅडमने सगळ्यांचं स्वागतही केलं, सगळ्यांचा नमस्कार इंट्रोही मॅम. केला. सगळ्या भूमिका त्यांनी छान पार पाडल्या. त्यांनी सूत्रसंचालनही सुंदर केलं सुंदर आहे. आणि कुठच्याही शब्दांचा अवडंबर न मांडता किंवा कुठच्याही आर्टिफिशियल गोष्टी त्याच्यात न घालता सरळ सुंदर जशी एखादी नदी वाहते शांत, तसं त्यांचं सूत्रसंचालन झालं. आणि छान मॅडमच्या छान. कविताही छान होत्या. त्यामुळे मॅडम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची शेवटची कविता होऊन द्या. तुमची कविता अरे राहिली आपण अजून. इतकं काय बोलू मी आता, इतकं कौतुक माझं केलं खरंच. म्हणजे कौतुक माझ्या नाही, जे आहे कविता ते बोलले. सादर करण्यापेक्षाही तुमचं जे कौतुक आहे ना, खूपच खूप छान. आणि आपण छान पद्धतीने माझ्याबद्दल एवढं छान बोललात, त्याच्याबद्दल खूप मी आभार नाही मानावेसे वाटत मला, पण खूप छान वाटलं मॅम. तर मी माझी दुसरी कविता सादर करू का आता? हो. कविताचं शीर्षक आहे महिना. धन्यवाद. महिना श्रावण सरींचा. महिना श्रावण सरींचा, परिवर्तन काळ सृष्टीचा, पांघरून शेला हिरवाईचा, उत्साह चैतन्य अनुभवण्याचा, नैराश्यावर मात करण्याचा, वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा, पुन्हा नव्याने उगवण्याचा शिकवतो ऊन पावसाचा मेळ, सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ. महिना श्रावण सरीचा, धार्मिक विधी पूजा मंत्र पठण करण्याचा, सणासुदीचा माहेरी जाण्याचा, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा, सृष्टीतील बदल अनुभवण्याचा, शेतीची कामे, मशागत, पिकांची लागवड करण्याचा, बाप्पाच्या आगमनाची आतुरता वाढवणारा, आनंदाची उधळण करणारा असा हा महिना श्रावण सरींचा. महिना श्रावण सरींचा. माझी कविता वा, ऐकून घेतली आपण. वा वा वा. धन्यवाद छान. छान. सगळ्यांची. श्रावण आला आहे आणि जवळ. तुम्हाला काही बोलायचं आहे हो. 2 मिनिटं? तर नंतर मला आता वाटतं कसं आपण हा. खूप छान झाला कार्यक्रम. सगळ्यांच्या कविता आता छान होत्या. वेगवेगळे विषय होते आणि हो, खरंय. आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती अभिव्यक्ती. आपल्या भावना नक्कीच. व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेच्या कंगोऱ्यांना आपण चाचपडत राहिलो आणि त्या व्यक्त करत राहिलो वेगवेगळ्या, कधी गाण्यातून, कधी शब्दातून, कधी भावनेतून. त्यामुळे ही मैफिल खरंच खूप छान झाली. सगळ्यांचे खूप खूप आभार. मॅडम, आपले सगळ्यांचे थँक्यू. आभार. आपण खूप छान कविता सादर केल्यात आणि सृष्टीतल्या या बदलाबरोबरच आयुष्यातली बदलत जाणारी परिस्थिती, अचानक ओढवणारे संकट, यावर गंभीरपणे मात करण्याची क्षमता मला वाटतं या श्रावण सरींचा आनंद घेण्यामुळे वाढेल व आनंदी क्षणांच्या आठवणी आपल्या मनाला उभारी आणि एक प्रकारची उमेद येईल व आशेचा किरण दिसेल. अशा या श्रावण कार्यक्रम महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा. हा, बोला मॅम. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आपण मी गाणं म्हटलं होतं, श्रावणात घननिळा. हो हो हो. त्याच्या पुढच्या 4 ओळी म्हणू का मी? हा, म्हणा ना. मी हे एकच आहे ओळ का, वेळ आहे म्हणते का? आणि मग हा. आहे, वेळ आहे. हा. जागून ज्यांची वाट पाहिली, ते सुख आले दारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम क्या बात है. मुरारी. माझ्याही ओठावर आले, माझ्याही ओठावर आले, नाम तुझेच उदारा, श्रावणात
घन निळा बरसला. छान छान. खूपच छान. छान. तर तेच मी सांगत होते मगाशी शब्दांच्या अशा या मैफिलीत ओलेचिंबट झालो आपण. अजून कोणाला एखादी ओळ म्हणायची असेल तर वेळ आहे आपल्याकडे. श्रीकृष्ण काळकर सर आपल्याला म्हणायचे का एखादी ओळ? 2 ओळी होऊन जाऊ देत सर. श्रावण महिन्यावर किंवा तुमच्या आवडीचं गाणं. श्रीकृष्ण काळकर सर. वर्षा ऋतूने पाय ठेविला, मेघ नभी दाटले, थेंबे थेंबे मुसळधार मग ते धरतीवर बरसले. वा. मृदगंधाने दरवळली धरती, मृदगंधाने दरवळली धरती, लेवून सुंदर रूप, हिरवा शालून नेसून ल्याली पुष्प फुलांचे, तर ते पुष्प फुलांचे हिरवा शालू सुंदर लेसून सर. आणि ल्याली मृदगंध. पुष्प दागिने त्या अनुरूप, पुष्प दागिने त्या अनुरूप. ही कविता होती माझी, पूर्ण वाचलेली मी यापूर्वी. आता पूर्णचा नाही म्हणत आता इथे. हा हा. ते 4 ओळी वाचून बरोबर. दाखवल्या तुम्हाला. वा. खूप सुंदर सर. छान हो. छान छान. आणि मृदगंध शब्द मला खूप आवडतो आणि तो तुमच्या रचनेतून ऐकायला मिळाला. खूप छान वाटलं. तर तेच मी मगाशी सांगत होते की अशा श्रावण महिन्याच्या सर्वांना शुभेच्छा व आपणास सुंदर, आनंदी व आरोग्यदायी जीवन लाभो हीच सदिच्छा व ईश्वरचरणी प्रार्थना. लवकरच भेटूया. नवी उमेद, नवी ऊर्जा, सुंदर रचनांचा आनंद घ्यायला. तोपर्यंत काळजी घेऊया आणि सुरक्षित राहूया. अनवदनाने माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास आपण मला क्षमा कराल ही खात्री आहे. आणि मी सुद्धा 1-2 ओळी म्हणण्याचं धाडस करते आहे. मला आता अचानक ते गाणं आठवलं. हसरा नाचरा जरासा जरा सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा जरा सुंदर साजिरा श्रावण आला. तामूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला. सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरासा जरा सुंदर साजिरा श्रावण आला. भेटूया परत. धन्यवाद सगळ्यांना. झोपाळ्यावर बसल्यासारखं वाटलं. छान वाटतं आपल्याला भेटून. पुन्हा एकदा भेटूया. छान परत छान. अशा छान कविता ऐकूया. ओके. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री सगळ्या. खूप खूप बाय बाय सर्वांना. बाय. बाय.